नमस्कार मित्रांनो, काल मी तुम्हाला 3 स्टॉकचे ॲनालिसिस दिले होते. एक होता तो, एक सेकंड मी तुम्हाला दाखवते. मी ही अशी सगळी ना एक वॉच लिस्ट बनवून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता माझी वॉच लिस्ट काय आहे. निफ्टी, रिॲलिटी सेक्टर, IT स्टॉक्स, ऑटो स्टॉक्स, फार्मा स्टॉक, निफ्टी 0, एनर्जी स्टॉक, ऑइल गॅस, डिफेन्स, FMCG, नॉर्मल स्टॉक्स, कंझ्युमर स्टॉक्स, फायनान्स बँक, पेनी स्टॉक आणि ट्रेड स्टॉक. म्हणजे हा ट्रेड स्टॉक काय आहे, ज्या स्टॉकमध्ये मला ट्रेड करायचे आहे. तर काल मी तुम्हाला कल्याण ज्वेलर्स, लॉरूस लॅब, पेट्रोनेट ह्या तिन्ही शेअरचे ॲनालिसिस दिले होते. तर आत्ता आपण कल्याण ज्वेलर्स स्टॉकची ॲनालिसिस खरं झालं का नाही ते पाहूया. ठीक आहे. तर मी तुम्हाला काल काय सांगितलं होतं की हा ओव्हरबॉट झोनमध्ये आहे. सेकंड, हा बेरिश डायव्हर्जनमध्ये आहे. तर हा पण झाला, हा 627च्या खाली. नंतर तो पुन्हा थोडा वरती गेला आणि मग तो खाली आला. तर यावेळेस आहे ना, ज्यावेळेस 627ला ब्रेक केला ना, त्यावेळेस काय झालं असेल, काही लोकांनी एंट्री घेतली असेल, एखादा प्रीमियम घेतला असेल, तर त्या प्रीमियमची प्राईस खाली ज्यावेळेस ओपन झाला त्यावेळेस हाय असणार आणि नंतर पुन्हा तो थोडा वरती गेला का लगेच प्रीमियम डिके होणार. की ज्यावेळेस याने ह्या दोजीचा लो, ही जी ग्रीन कॅन्डल आहे ना, ही जी ग्रीन कॅन्डल, ह्या कॅन्डलचा लो म्हणजे किती, 627.36. ह्या कॅन्डलच्या लोला जर ब्रेक केलं तर हा स्टॉक अजून खाली जाऊ शकतो आणि त्याचं फर्स्ट टार्गेट काय राहील, 602च्या समथिंग होतं. आत्ता हे 601-74च्या समथिंग काहीतरी दिसतंय, पण 602 माझं फर्स्ट टार्गेट राहील. आणि माझं सेकंड टार्गेट काय राहणार, हे वालं किती, एक सेकंड मी तुम्हाला दाखवते, 562. माझं सेकंड टार्गेट हे असणार. ठीक आहे. तर आता हा उद्या तर येऊनच जाईल 602पर्यंत. त्यानंतर माझं नेक्स्ट टार्गेट असणार 562. तर तुम्ही पाहिलं असेल, कालच मी हा स्टॉक दिला होता आणि आज त्याच्यात मूवमेंट पण आली. ठीक आहे. जर तुम्हाला असेच नवनवीन स्टॉकचे ॲनालिसिस हवे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि कमेंटमध्ये सांगा की हा स्टॉक 602पर्यंत जाईल की नाही जाणार. ठीक आहे. थँक्यू सो मच. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, आय एम नॉट सेबी रजिस्टर पर्सन. मी हे ॲनालिसिस फक्त एज्युकेशन पर्पज देत आहे. मी तुम्हाला कोणत्याही बाय सेल सिग्नल देत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. थँक्यू सो मच.